जय माता दी। श्रावण महिना चालू आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना जो प्रिय आहे तो महामंत्र म्हणजे पंचाक्षरी मंत्र। ह्या पंचाक्षरी मंत्राची जागृती सिद्धी कशी करायची त्याविषयी आपण आज बोलणार आहे। हा मंत्र कसा सिद्ध होतो, या मंत्राचं सिद्ध करतानाचे विधिविधान काय आहे आणि त्यासाठी नियम काय पाळले गेले पाहिजेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। मुळामध्ये हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे 5 अक्षरी मंत्र सांगितलेला आहे, परंतु ह्या पंचाक्षरी मंत्राच्या अगोदर ओम जोडल्यामुळं हा षडाक्षरी मंत्र तयार होतोय। नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे, परंतु ओम जोडले, ओम म्हणजे प्रणव बीज जे काही या ब्रह्मांडाची उत्पत्ती करतं, तो बीज जोडल्यानं हे ज्या मंत्राची काय ऊर्जा आहे ती बॅलन्स केलेली आहे। त्यामुळं ओम स्वतः त्याच्यामध्ये बोललं जातं, ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र तयार होतो। आता त्याच्या अगोदर आपल्याला सिद्धी करताना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण बघूयात। मुळामध्ये ही सिद्धी श्रावण महिन्यातील सोमवारपासून, आता 17 तारखेचा सोमवार पहिला गेलेला आहे, 24 तारखेला दुसरा सोमवार येतोय। ह्या दुसऱ्या सोमवारपासून संपूर्ण श्रावण महिना पूर्ण होईपर्यंत तुम्ही हा मंत्र सिद्ध करण्याचं जे काही विधान आहे ते करू शकता। ही जी साधना आहे ती तुम्ही करू शकता। खरं तर षडाक्षरी मंत्र असल्यामुळं, आता ह्याला आपण पंचाक्षरी बोलतो, परंतु ओम जोडल्यामुळं हा षडाक्षरी मंत्र असल्यामुळं ह्याचं जे काही मंत्रसिद्धीचं विधान आहे मंत्रशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जितके अक्षर असतात तेवढ्या लाखामध्ये, तेवढ्या लाखाच्या पटीमध्ये हा जप केला पाहिजे, त्यानंतर तो मंत्र सिद्ध होतो। मग त्यासाठी सोमवारच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून जो काही तुमचा देव्हारा आहे त्या देव्हाऱ्यामध्ये भगवान शिवशंकरांची जी काही शिवपिंड असेल किंवा भगवान शिवांचा जो फोटो असेल त्या तस्वीरीची तिथं स्थापना करायची। पंचोपचारी तुम्हाला त्या प्रतिमेची पूजा करायची आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना जो प्रिय आहे तो बेल, त्याचबरोबर धतुऱ्याचं फूल, त्याचबरोबर दुग्धाचा भोग दाखवायचा आहे, पांढरी मिठाई, ह्या गोष्टी आपल्याला तिथं लागणार आहेत। तुम्हाला ह्या साधनेसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच्यामध्ये रुद्राक्षाची माळ खूप गरजेची आहे, कारण भगवान शिवशंकरांना रुद्राक्षाची माळ ही खूप प्रिय आहे। मग अशा रुद्राक्षाची माळ तुम्हाला तिथं लागणार आहे। ही माळ झाकण्यासाठी गोमुखी ही खूप गरजेची आहे, कारण की ज्यावेळेस आपण एखाद्या माळेवरती हा जप करत असतो आणि ही माळ मोकळी सोडून म्हणजे उघडी सोडून जर तुम्ही ती जप करत असाल तर त्या माळेमध्ये जी काही त्या मंत्राची ऊर्जा साठणार आहे ती विभागली जाते संपूर्ण दिशांमध्ये, ते विभागली गेली नाही पाहिजे, ह्यासाठी गोमुखी खूप गरजेची आहे। आणि त्याचबरोबर पांढऱ्या कलरचं आसन हे तुम्हाला तुमच्या साधनेमध्ये लागणार आहे, कारण की ह्या मंत्राचा प्रभाव एवढा आहे, कारण महामंत्रांमध्ये हा मंत्र गणला गेलेल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा तयार होते आणि मुळामध्येच पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असल्यामुळं ही पृथ्वीमध्ये खेचली जाऊ नये, ही तुमच्या शरीरामध्येच बॅलन्स राहावी, ह्यासाठी पृथ्वीच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये आसन असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी पांढऱ्या कलरचं आसन तुम्हाला ह्या साधनेमध्ये लागणार आहेत। ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत। पहिल्या सोमवारी म्हणजे 24 तारखेला तुम्ही संकल्प करू शकता की हा संपूर्ण 3 सोमवार म्हणजे 3 सोमवार येऊसपर्यंत जेवढे काही दिवस भरतील ह्या दिवसांमध्ये मी भगवान शिवशंकरांना प्रिय असणाऱ्या पंचाक्षरी मंत्राची साधना करणार आहे आणि त्याचं किती संख्येमध्ये तो जप केला पाहिजे हे स्वतः तिथं तुम्हाला सांगावं लागणार आहे। कोणत्याही मंत्राची सिद्धी ही त्या मंत्रामध्ये असणाऱ्या अक्षरांच्या लक्षामध्ये केली जाते। म्हणजे हा जर पंचाक्षरी मंत्र असेल तर 5 लाख जप असतो, परंतु आपण ओम जोडल्यामुळं 6 लाख जपावरती हा मंत्र सिद्ध होतो। 6 लाख मंत्राचा जप, त्यानंतर तर्पण, मार्जन, होम हवन आणि दान ह्या जे त्या मंत्राच्या 1.1.1 भाग घेऊन तुम्हाला ह्या मंत्राची साधना करायची, म्हणजे जवळपास 6.5 लाख ह्या मंत्राचं जे काही संख्या आहे अनुष्ठानाची ही तुम्ही धरून चाला। मग त्यामध्ये तुम्हाला जी एक माळ 108 मण्यांची असते, मग त्या माळेचं विभाजन करायचं आहे। एका माळेमध्ये जर 108 मणी होत असतील तर मग ही 6.5 लाख किती दिवसांमध्ये, किती माळा दिवसाला केल्यानंतर एवढ्या राहिलेल्या 3 सोमवारांचे जेवढे दिवस आहेत त्याच्यामध्ये पूर्ण होतील, म्हणजे 21 दिवस राहतात। 21 दिवसांमध्ये तुम्हाला 6.5 लाख जप पूर्ण करायचा आहे आणि ह्या 6.5 लाख जपामध्ये हे जे काही मंत्र आहे हा मंत्र सिद्धी अवस्थेमध्ये जातो। आता मुळामध्ये ही साधना चालू असताना खूप वेगवेगळे अनुभव येतील। भगवान शिवशंकरांचे जे गण असतात ते गण वेगवेगळ्या अनुभूती घेत असतात। आता मुळामध्येच भगवान शिवशंकरांना भूतनाथ सांगितलं जातं, त्यामुळं साधनेच्या दरम्यान काही वेळेस नागांचे दर्शन होणे
म्हणजे भगवान शिवशंकरांच्या गळ्यामध्ये आहे, तुमच्या पाठीमागं साप लागलेले आहेत किंवा तुम्ही सापांच्या मध्ये बसलेला आहात, नागांच्या मध्ये बसलेला आहात, अशी सुद्धा तुम्हाला अनुभूती येऊ शकतात, तरी तिथं घाबरायचं नाही. कारण हे एक परीक्षेचा काळ असतो. ह्यामध्ये तुमची दृढशक्ती बघितली जाते त्या देवतेच्या गणांकडून. मग अशा पद्धतीने किंवा तुम्हाला भूतांचे वेगवेगळे दर्शन, त्यामुळं जरी स्वप्नामध्ये काही भूत प्रेत अशा गोष्टी दिसायला लागल्या तरी मुळात भगवान शिवशंकर हे भूतनाथ आहेत. त्यामुळं तिथंही घाबरून जायचं नाही. भगवान शिवशंकरांची एक लीला समजून तुम्ही तुमची साधना अखंड चालू ठेवायची आहे. आणि दुसरी गोष्ट, साधनेमध्ये खंड पडला नाही पाहिजे. साधनेमधला नियम असा आहे की तुम्ही ह्या सोमवारी सुरू केलं, जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती बसणार असाल तर दररोज त्याच वेळेमध्ये तुम्हाला तिथं साधनेला बसायचं आहे. जर तुम्ही संध्याकाळी बसणार असाल सूर्यास्तानंतर, जे तुमचे काही दैनिक कामं आहेत ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याच टायमामध्ये बसायचं आहे. साधनेचे हे काही नियम आहेत, जसं की तुम्हाला त्याच टायमामध्ये तुम्हाला त्या साधनेसाठी बसायचं आहे. जे तुम्ही ह्या साधनेमध्ये वस्तू वापरताय, जशी की माळ असेल, त्याचबरोबर हे जे काही आसन असेल, ह्या वस्तू दुसऱ्या कोणीही वापरल्या नाहीत पाहिजे तुमच्या घरामध्ये. इव्हन की त्याला स्पर्शसुद्धा कोणाचा झाला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक नियम पालन करायचं आहे की ह्या 21 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तन मनाने पूर्ण पवित्र राहायचं आहे, पवित्रीकरण पाहिजे. कारण भगवान शिवशंकर हे महाशिव आहेत. तेवढी सात्विकता आपल्याजवळ तुम्हाला ह्या साधना काळामध्ये ठेवायची. ज्या पद्धतीने भगवान शिव शांत स्वरूप आहे त्या पद्धतीने शांती तुम्हाला ह्या साधना काळामध्ये धारण करायची. कुणाशी जास्त वादविवाद करायचे नाहीत, कुणाला अपशब्द बोलायचे नाहीत. आणि त्याचबरोबर जे परान्न आहे, दुसऱ्याच्या घरचं अन्न, ह्या दिवशी वर्जित करायचे ह्या 21 दिवसांमध्ये. आणि पूर्ण स्वच्छतेचं पालन तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे. जे काही नॉनव्हेजसारखे पदार्थ असेल, मांस असेल, मदिरा असेल, अशा गोष्टींचं तुम्हाला सेवन करायचं नाही. म्हणजे तुमच्या आहारामध्ये सुद्धा सात्विकता पाहिजे, तुमच्या आचरणामध्ये सुद्धा सात्विकता पाहिजे. आणि भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्याची एक आस तुमच्या मनामध्ये पाहिजे की ह्याच मंत्राच्या प्रयोगाने किंवा ह्याच मंत्राच्या ऊर्जेने मी भगवान शिवशंकरांचं मला प्रत्यक्षीकरण करायचं आहे, भगवान शिवशंकरांची मला प्राप्ती करायची, हा भाव तुमच्या मनामध्ये पाहिजे. आता हा मंत्र तुम्हाला 6 लाख जप पूर्ण झाल्यानंतर ह्या मंत्राची सिद्धी होत असते. आणि त्याचं जे काही तर्पण असतं, मंत्राचे 1 तर्पण, 1 मार्जन, 1 हवन आणि 1 दान, ह्या गोष्टी तुम्ही वेगळ्या अशा काही करू शकत नाही. तर शास्त्रामध्ये त्याला विधान दिलेलं आहे की जो काही तुम्ही मंत्र जप केलेला आहे त्याचंच 1 तुम्ही त्याच्यामध्ये जप वाढवायचा आहे. म्हणून तुम्हाला मी मगाशी सांगितलं की 6.5 लाख धरून चाला. तुम्ही त्याचं हिशोब व्यवस्थित करा. या 21 दिवसांमध्ये किती माळा तुम्हाला दिवसाला पूर्ण करावे लागतात की जेणेकरून 21 दिवसांमध्ये तुम्हाला 6.5 लाखांचं जे काही जप आहे, जे काही अनुष्ठान आहे ते पूर्ण होणार आहे. याचं तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही गिनती करा. आणि एक प्रयत्न करा की हा जो श्रावण महिना चालू आहे, हे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे. तर ह्या श्रावण महिन्यामध्ये कुठं जिथं तुमच्या जवळ आसपास शिवमंदिर असेल, अशा शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांचा अभिषेक, भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा जर होत असेल तर ती करण्याचा प्रयत्न करा. कारण की ज्यावेळी तुमचा शिवलिंगाला हात लागतो त्यावेळेस त्या शिवलिंगांमध्ये जी काही ऊर्जा असते ती तुमच्या शरीरामध्ये ट्रान्सफर होत असते. आणि त्यायोगी ही जी तुम्ही साधना करता, ह्या साधनेला अजून जास्त बळ येत असतं. तुमच्या शरीरातली नकारात्मकता पूर्ण निघून जाण्याचं कार्य तिथं होत असतं. साधना काळामध्ये खूप वेगवेगळे अनुभव येत असतात, जसं की जांभळ्या येणं, शरीर थरथर कापणं, डोळ्यातून पाणी येणं, जांभळ्या येणं, ही गोष्ट ह्याच्यामुळं असते की तुमच्या शरीरामध्ये इतके दिवसापासून जी निगेटिव्हिटी साठलेली आहे, नकारात्मकता साठलेली आहे, ही पाण्याच्या माध्यमातून बाहेर टाकली जाते. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. आता साधनेमध्ये जे काही अनुभव येतात ते काय येतात, कसे येतात आणि काय काय अनुभव असतात याविषयी आपण दुसरा व्हिडिओ आपण तयार करणारच आहोत नंतर. परंतु सध्याला श्रावण महिना चालू आहे. भगवान शिवशंकरांना खूप आवडीचा महिना आहे हा. आणि या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची जी काही ऊर्जा असते ह्या ब्रह्मांडामध्ये खूप जागृत अवस्थेमध्ये असते. त्यामुळे आपल्याला ही साधना करायची. आवडली तर नक्की ही साधना करा आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपादृष्टी प्राप्त करून घ्या. जय माता दी.